आत्ताच एक मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे. 30 जुलैपासून राज्यामध्ये लागू होणार आहे. काय आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये. का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे. तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला असणारं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार या अडून काय करू पाहत आहे, तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या काळामध्ये जी भांडणं होती, एक वर्ग विष्णूला मानणारा होता तर दुसऱ्या बाजूला विष्णूला विरोध करणारा होता. हे आता पुन्हा भांडण सुरुवात करणार आहे. रामानंद सागर यांनी महाभारत आणि रामायण याच्यावरती सिरीज काढली होती. आजही सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका जिवंत आहे असं माझा अंदाज आहे. डोळ खात पडलेली आहे. त्या याचिकेचा सार असा होता की कुठल्या देवाने कोणत्या देवासमोर झुकलं पाहिजे आणि ते दाखवल्यामुळे आमच्या भावना दुखवल्यात आणि त्याच्यामुळे कोर्टाने कारवाई करावी अशा रीतीची ती पिटिशन होती. आता ही हिंदूंमधलीच पिटिशन आहे. त्याच्यामुळे मी असताना मानतोय की हे जी जुनी भांडणं काळाच्या ओघामध्ये मिटलेली आहेत ती पुन्हा आता उकळून सरकार काढते का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सर, दुसरी एक राजकीय समोर आलेली आहे. सामनामध्ये तशी स्थापना झालेली आहे की मोदींनी आता फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलेली आहे. मी त्या सामन्याच्या कुठल्याही बातमीवरती भाष्य करत